तमपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विधातातराजिवावा पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदो स्तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि जन्मद्दिश्यतो वयादितरतश्चार्तिष्वभिज्ञस्वराट् तेजो वायुर्दं यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा दाम्नां स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि दाम्नां स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। हे जय जय श्री राधा रमण, जय जय नवल किशोर, हे गोपी चित चोर प्रभु, जय जय माखन चोर। सर्वांनी आपल्या वाणीला पवित्र करण्याकरता एकदा भगवान नामाचा आश्रय घ्यायचा, हाताने टाळी वाजवायची आणि अतिशय पवित्र अंतःकरणाने प्रभूच्या नामाचे चिंतन करायचे। श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद
वपु कर्णयो कर्णिकारम् विप्रद्वासकनककपीशं वैजयन्ती च माला रन्ध्रान्वेनोरधरसूरया पूरयन् गोपवृन्दये वृन्दारण्यं सुखदरमणं प्रविश्य गीतकीर्ति वंशी विभूषितकराण्डमणिरदाभा पीताम्बरा तरुणबिम्बफलादरोष्टा पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने लोकाभिरामं रणरङ्गधीरम् राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये अतुलितबलधामं हेमशैलापदेहम् धनुजवनकृशाणं ज्ञानिनामग्रगण्यम् सकलगुणनिधानं वानरानामधीशं रघुपतिप्रियभक्तं मातदातुं नमामि मधुस्मितामाच परमृतं निर्मितमदस् तव ब्रह्मण्यं वागव्यसुरगुरोर्विस्मयपदम् मम द्वैतां वाणीं गुणकथनपुण्येन भवता पुरामित्यर्थेऽस्मिन् पुनर्धनबुद्धिर्व्यवसिता परम मंगलमय पराखरेश्वर अकारण करुणावरुणालय भक्तवांचित कल्पतरोत्तर कीर्तनंद पितांबर परिधारी भगवान श्री बालकृष्णाची वाङ्मय मूर्ती श्रीमद भागवत महापुराण भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने श्री संत सद्गुरु जनार्दन स्वामी महाराजांच्या कृपाछत्राखाली भगवान हरेश्वराच्या सानिध्यामध्ये ग्रामदैवत हनुमंतराय जगदंबा माता आणि या ठिकाणी उपस्थित असलेली ही भूदेवता आणि आपल्या सर्वांच्या सानिध्यामध्ये या ठिकाणी सुंदर अशा या कथेचं नियोजन आपणा सर्व ग्रामस्थ मंडळी एरंडगावकर मंडळी यांनी केलेलं आहे. मोठ्या श्रद्धेने भावनेने भक्तीने अस्मितेने प्रेमाने आपण सर्व मंडळी या कथेमध्ये उपस्थित आहात. सर्व माता भगिनी पुरुष मंडळी या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व देवी देवता महाराज मंडळी व्यासपीठावरती उपस्थित असलेले एकदा सर्वांच्या चरणावरती वंदन करतो आणि माझ्या कथेला सुरुवात करतो. या ठिकाणी आमचे परमादरणीय परमपूजनीय परमश्रद्धेय आळंदीमध्ये ज्यांनी अनेक प्रकारची साधना केली, मधुकरी मागून अनेक प्रकारचं शिक्षण घेतलं, ज्ञानोबरायांची ज्यांना सेवा घडलेली आमचे श्री हरिभक्तपरायण आदरणीय इंद्रभान महाराज खांडेकर या ठिकाणी उपस्थित आहे. बाबांच्या चरणावर एकदा वंदन करतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे सर्व महाराज मंडळी आमचे श्री हरिभक्तपरायण आदरणीय संगीत अलंकार महाराष्ट्रातील ख्यातनाम गायनाचार्य आमचे विनायक महाराज टेके या ठिकाणी उपस्थित आहे. महाराजांच्याही चरणावरती वंदन करतो. त्याचप्रमाणे आमचे श्री हरिभक्तपरायण आदरणीय परमपूजनीय महाराष्ट्रातील ख्यातनाम मृदुंगाचार्य तबला अलंकार आमचे शंकर महाराज गोंडी इथे उपस्थित आहे, त्यांनाही वंदन करतो. तसंच या ठिकाणी आमचे श्री हरिभक्तपरायण आदरणीय यश महाराज त्यांच्याही चरणावरती वंदन करतो, जे सुंदर पॅड वाजवतात. साऊंड सिस्टीम अतिशय सुंदर आणि वातावरण एकदम गोड असं तयार झालेलं आहे. गोरज मुहूर्ताचा समय, संध्याकाळची वेळ आहे. आता तशी रात्र होत चाललेली आहे. तुम्ही जेवण करून आलेले, आता झोपण्याची वेळ होती, परंतु गावकरी मंडळीने हे कार्यक्रम ठेवला आणि त्यामुळे आता झोपेचा जो आनंद आहे तो थोडा लेट होणार आहे.
आज पहिला दिवस असल्या कारणाने थोडंसं आपण पाठीमागे झालो, पुढे गेलो थोडं. वेळ आपला 8 ते 11 वाजेपर्यंत कथा केली तर सर्व फ्रेश राहतात, आनंदात राहतात. परंतु आपली कथा आज 9 वाजता चालू झाली, त्यामुळे जर कदाचित असाच दररोज वेळ होत गेला तर आपली कथा पाठीमागे राहील. कारण श्रीमद भागवत कथा 3 तासामध्ये करायची म्हणजे एवढं सोपं नाही. याच्याकरता सकाळी 3 तास आणि दुपारी 3 तास असे 6 तास दिवसातून कथा जर कदाचित केली तर ही कथा थोडीफार पूर्ण होते. याच्यामध्ये एक एक श्लोक म्हणजे मंत्र आहे, याच्यामध्ये एक एक श्लोक म्हणजे संस्कृताचा एक एक सूत्र आहे. आणि सूत्र त्याला म्हणायचं अल्पमक्षरमसंदिग्धम. जे दिसायला अक्षर छोटं असतं परंतु त्याची व्यापकता फार मोठ्या प्रमाणात असते, त्याला सूत्र म्हणतात. आणि या ग्रंथामध्ये जे काही श्लोक आहे ते म्हणजे सूत्र आहे. म्हणतात भगवान शंकराने जेव्हा डमरू वाजवलं आणि अशी मध्येच गडबड करायची नाही, कोणी बडबड करायची नाही. एकदा कथा चालू झाली की सर्वांनी शांत चित्ताने कथा श्रवण करायची. तुम्हाला सांगण्याची बोलण्याची वेळ आली नाही पाहिजे. तुम्ही सर्व सुशिक्षित जाणकार, तुम्ही एकदम समजदार असे श्रोते आहात, कारण पूर्वी मी इथे कथा केलेली आहे नाही का महाराज. 17 वर्षापूर्वी, किती वर्ष झाले, 2007 ला नाही का, 17 वर्षे झाली तेव्हा मी इथं कथेला आलो होतो. आणि रामायण कथेच्या निमित्ताने आपल्या सर्वांच्या मध्ये राहून 8 दिवस एवढा आनंद लुटला होता की ते 7 दिवस मी माझ्या आयुष्यामध्ये अजून तर विसरलो नाही, पण याच्या पुढे सुद्धा कधी विसरणार नाही. असं प्रेम आणि असा आनंद तुम्ही सर्वांनी मला दिलेला आहे. मी आतापर्यंत कथा खूप केल्या. मी एक वयाच्या म्हणजे तुम्हाला याच्या पाठीमागचं किती काळ झाला मला कथा करता करता सांगतो. 98 पासून मी कथा करतो. कधीपासून? अनेक ठिकाणी गेलो, मोठे मोठे आयोजन, मोठे मोठे नियोजन, पण तुमच्या एरंडगावकर मंडळीने जे प्रेम दिलं ना, ते प्रेम मी माझ्या आयुष्यामध्ये कधी विसरू शकत नाही. जाऊ द्या, पैशाची थोडी मागं पुढं झाली असं, दक्षिणेची. एरवी मी कधी कोणाकडे हट्ट करीत नाही, मला एवढेच पैसे द्या तेवढेच पैसे द्या. आतापर्यंत नाही तर आता काय बाजार भरवला महाराज या लोकांनी. एवढा बाजार झाला की बस विचारू नका. 5-5 लाख 4-4 लाख. मला आता एक जण सांगत होता, म्हणले महाराज एका बाईची कथा घेतली, 3,30,000 रुपये तिला दिले म्हणले. म्हणलं फार मोठी पुरुषार्थ केला तुम्ही, 3,30,000 रुपये दिले. या कार्यकर्ते मंडळीचं नाव होतं, परंतु परिस्थिती अशी आहे की गावावरती पापाचा बोजा पडतो. गावामध्ये संत माणसं आले पाहिजे, सात्विक माणसं आले पाहिजे, गावातलं वातावरण बदलून गेलं पाहिजे, गावाला संस्कार मिळाले पाहिजे, गावाला संस्कृती मिळाली पाहिजे, गावाला अध्यात्म मिळाले पाहिजे. आणि अशा पवित्र हेतूने जर कदाचित आपण हे कार्य केलं तर याचा फायदा नक्की आपल्या गावाला झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून जे कोणी कार्यकर्ते आहे त्यांना धन्यवाद देतो की आतापर्यंत यांनी कोणत्याही प्रकारचा असं अवडंबर केलं नाही. आणि अतिशय एक शुद्ध भावनेने या मंडळीने कार्य करून आणि आपल्या गावामध्ये हा कार्यक्रम जास्तीत जास्त दिवस कसा टिकावा याच्याकरता प्रयत्न केले. यावेळेला मला खूप आनंद झाला की एवढं मोठं डेकोरेशन केलंय, भव्य दिव्य असं स्टेज बनवलं. आणि त्या मुली माझ्या पाठीमागे, आता मला हे सर्व सवय नाहीये, माझ्या पुढे फुलं टाकीत चालल्या होत्या. मी एक छोटा माणूस आहे, माझा कोणत्याही प्रकारचा अधिकार नाहीये, परंतु हे सगळं पाहिल्यानंतर यावेळेला खूप आनंद मन भरून गेलं. तसं जर पाहिलं तर वारकरी संप्रदायाचे जे कार्यक्रम आहे ते याच पद्धतीने केले गेले पाहिजे. वर्षातून 10-5 लाख रुपये तरी खर्च केले गेले पाहिजे, ज्याने आपल्या गावावरती संस्कार निर्माण होणार आहे. पण अजूनही काही अशी जुन्या विचाराचे माणसं आहेत, ते म्हणतात महाराज एवढा खर्च कशाला करायचा, एवढं साऊंड सिस्टीम लावायची, एवढे गायनाचार्य मृदंगाचार्य बोलवायचे, एवढे लोक जमा करायचे, एवढा खर्च करायचा, कशा करता करायचा.
मी सतत तसं तुम्हाला या सर्व खर्चाचा हिशोब सांगण्याकरता आलेलो नाही, पण तुम्हाला बी कळलं पाहिजे ना आपण जे करतो ते योग्य आहे का अयोग्य आहे. या सगळ्या खर्चाचा हिशोब असायचा आहे. या 7 दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्या गावचा, येरड गावचा एक दारू पिणारा जरी प्यायचा बंद झाला ना, समजून चला तुमच्या स्वतःचा खर्च फिटला म्हणून. मला सांगा बाबा, एक माणूस एका दिवसामध्ये कमीत कमी किती रुपयाची दारू पितो बरं? बोला ना. 100 रुपयाची? तुम्हाला माहित आहे म्हणायचं. तुम्ही कधी पिलेलीच नाही तर तुम्हाला काय माहिती, मी सांगतो. एक सामान्य माणूस एका दिवसामध्ये कमीत कमी 50 रुपयाची दारू पितो. महाराज एका दिवसाला 50 रुपये तर 10 दिवसाला किती रुपये? 500 रुपये. 10 दिवसाला 500 रुपये तर एका महिन्याला किती रुपये? पुणे बाबा, एका दिवसाला 500 रुपये तर 10 दिवसाला किती रुपये? एका दिवसाला 50 रुपये तर 10 दिवसाला किती रुपये? 10 दिवसाला 500 रुपये तर एका महिन्याला किती रुपये? 1500 रुपये. एका महिन्याला 1500 रुपये तर 12 महिन्याला किती रुपये? 18,000 रुपये. 12 महिन्याला 18,000 रुपये तर एका वर्षाला किती रुपये? एकच झालं का? एका वर्षाला 18,000 रुपये तर एक माणूस आपल्या आयुष्यात 50 वर्ष दारू पितो. 18,000 गुणिले 50 बरोबर एक माणूस आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये 8 ते 10 लाख रुपयाची दारू पितो. खरं सांगा अण्णा, तुमच्या स्वतःला एवढा खर्च येतो? फक्त किती सुधारवण्याची गरज आहे. म्हणून गावातील प्रतिष्ठित मंडळी, भजनी मंडळी, गावातील जी प्रमुख मंडळी आहे, सप्ताह कमिटी आहे, त्यांच्या अंतःकरणामध्ये अशी तळमळ असली पाहिजे, माझं गाव निर्व्यसनी झालं पाहिजे, माझ्या गावामध्ये संत विचार निर्माण झाले पाहिजे, माझ्या गावामध्ये हा सर्व समाज सुसंस्कृत झाला पाहिजे. आणि अशा पवित्र हेतूने जर कदाचित आपण हे कार्यक्रम केले तर नक्कीच आपला गाव बदलल्याशिवाय राहणार नाही आणि या गावाचं नाव संपूर्ण जगामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही. फक्त ती भावना आपल्या अंतःकरणामध्ये असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून तुम्ही अतिशय सुंदर असं वातावरण या ठिकाणी केलेलं आहे. तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो, ग्रामस्थ मंडळीला. सर्व माता भगिनी आज मोठ्या श्रद्धेने या ठिकाणी उपस्थित आहात. पण तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये प्रश्न असा असेल की महाराज हे सगळं चाललंय हे कशा करता चाललंय? तुम्ही आमच्या समोर येऊन बसलेले आहेत, हे सगळे लोक तुम्ही तुमचं आम्ही ऐकायला लागलो, इथे आम्हाला वर्गणी द्यायची, इथे आम्हाला लोक जीव घालायचे. 7 दिवस तुम्ही आमचे घेणार आहे, एका दिवसाला 3 तास घेणार आहे. किती? एवढेच 3 तास जर आम्ही तिकडे काम केलं तर आम्हाला खूप काही मिळणार आहे. 3 तास काम केल्यावर किती मिळतात बरं? बोला ना बाबा, तुम्ही काही बोलत नाही. 3 तास काम केल्यानंतर किती पैसे मिळतात? 300 रुपये धरा तुम्ही. एखाद्याचा रेट थोडा जास्त असेल. 3 तास काम केल्यानंतर आम्हाला 300 रुपये मिळतात. तुम्ही आमचा वेळ घेणार आहे 3-3 तास दररोज. आमच्याकडे एक तर वेळ नाही. सकाळी उठल्यापासून काम धंदा, काबाड कष्ट, इकडे तिकडे सगळं काही आम्हाला पाहावं लागतं. सोयरे धायरे, इकडचं गाव तिकडचं गाव, आणि त्याच्यात 3 तास तुम्ही आमचे घेणार आहे. इथं आम्हाला मिळणार काय आहे? तुम्हाला प्रामाणिकपणाने सांगतो, तुम्ही तिकडे 3 तास जर कदाचित काम केलं तर 300 रुपये मिळतील, पण ते 300 रुपये जाण्याकरता 2 मिनिटं सुद्धा लागणार नाही. पण तुम्ही आपल्या आयुष्यातले अनमोल असे 3 तास 2 तास मला इथे दिले तर तुम्हाला काय मिळणार आहे? माणसाला प्रत्येक कर्माचं फळ मिळत असतं आणि ते जे कर्माचं फळ मिळत असतं ते 2 प्रकारचं फळ शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे बरं का महाराज. काही फळ किंवा काही कर्म केल्यानंतर असं फळ मिळतं. पहिलं फळ आहे ते दृश्य रूपाने, आणि एक फळ असं मिळतं की जे अदृश्य रूपाने असतं. प्रपंचामध्ये जे फळ आहे ते दृश्य रूपाने,
पण परमार्थाचं जे फळ आहे ते अदृश्य रूपाने आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी याच्याकरता एक ओवी सांगितली बरं का. ज्ञानोबा म्हणतात, तुळशीच्या झाडा दुरोणी न घापे शिंतोडा, परी द्राक्षाची बुडा दूध लावीजे. ज्ञानोबा म्हणतात, द्राक्षाच्या बुडाला जर दूध लावलं तर ज्या झाडाला एक घड येणार आहे त्याला 10 घड येतात. ज्या झाडाला 1 किलो द्राक्ष येणार आहे त्या झाडाला 10 किलो द्राक्ष येतात. म्हणून लोक द्राक्षाच्या झाडाच्या बुडाला दूध लावतात. पण मला सांगा, तुळशीच्या झाडाला इथे एवढ्या माता भगिनी, एवढे पुरुष मंडळी, कोण कोण दररोज पाणी घालतं बरं? जर तुम्ही शोधलं तर किती लोक सापडतील. कारण यांची भावना अशी की तुळशीला पाणी घालून काय मिळणार आहे. पण श्रीमद भागवतामध्ये तुळशीचं फार मोठं वर्णन आलेलं आहे. तुलसी श्री सखी सेवे पाप हारिणी पुण्यदे नमस्ते नारदनुते नमो नारायण प्रिये. तुलभ्यामृत जन्मासी सदा त्वं केशवं प्रिय केशवार्थं चिन्वाणी वरदा भवशोभणे वरदा भवशोभणे. किंवा कोणीतरी म्हणलेलं आहे, आमच्या माता भगिनी गाणं म्हणतात ना तुळशीला पाणी घालताना, तुळस माता महापतिवर्ता माझ्या अंगणात, माझ्या अंगणात खाली पाणी लागत जगनी पूर्वी माझे दार, खाली पाणी लागत जगनी पूर्वी माझे दार. तुळस माता महापतिवर्ता माझ्या अंगणात, बाई ग माझ्या अंगणात घाली ते पाणी लागते चरणी पूर्वी माझे येत. आता आमच्या माता भगिनींचे जे गाणे असतात ना त्याला चरण नसतं, शेवट नसतो, त्याला भैरवी नसतो. एकदा सुरू झालं ना तर अर्ध्या तासाचे काय कवी आहे तुम्ही, काही कळत नाही तुमचं. अर्ध्या तासाचे गाणं. लग्नामध्ये जर यांना गाणे म्हणायला लागलं ना, गाणं संपत नाही. त्या नवरदेवाला सांगावं लागतं, आता आहे ना गाणे बंद करा, तेव्हा ते गाणं संपून जात. त्यांच्याकडे पद्य म्हणलं की बस विचार. तुळशीला पाणी घातल्यानंतर काय होतं? तुळशी ही पुण्य देणारी आहे. तुलसी श्री सखी, तुळशी ही देवाची सखी आहे. शिवे म्हणजे कल्याण करणारी आहे. पाप हारिणी म्हणजे पाप हरण करणारी आहे. पुण्य दे म्हणजे पुण्य प्रदान करणारी आहे. नमस्ते नारदनुते नमो नारायण प्रिये. नारायणाला प्रिय असणारे जे तुळशी माता आहे तिचं वंदन केलं पाहिजे, तिला नमस्कार केला पाहिजे. तिला पाणी घातल्यानंतर काय मिळतं? तिला पाणी घातल्यानंतर माणसाचं जीवन पवित्र होऊन जातं, सुखी होऊन जातं. म्हणून प्रत्येक माणसाने, प्रत्येक स्त्रीने तुळशी मातेला दररोज पाणी टाकलं पाहिजे. व्यवहारामध्ये तुम्ही 3 तास काम केल्यानंतर तुम्हाला फार काही मिळणार आहे, पण तुम्ही जे 3 तास मला देणार आहे आणि इथे जो आपण सर्व मिळून सत्संग करणार आहे, भगवंताच्या नामाचं गुणगान करणार आहे, भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन करणार आहे, हे ऐकत असताना प्रभूची कथा अशी आहे की ही कथा श्रवण करीत असताना माणसाच्या जीवनातली व्यथा जाते. मग ती जन्माची व्यथा असेल, ती दरिद्रेची व्यथा असेल, किंवा अनेक प्रकारच्या दुःखाची व्यथा असेल, अनेक प्रकारचे कष्ट, अनेक प्रकारची तकलीफ असेल, ती सर्व दूर होऊन जाते. ही भगवंताच्या कथेची फलश्रुती आहे. जिसे श्रवण कर मिट जाती है हो, जिसे श्रवण कर मिट जाती है जन्म मरण की कथा. ऐसी कृष्ण कथा, ऐसी कृष्ण कथा, ऐसी कृष्ण कथा, ऐसी कृष्ण कथा. जिसे श्रवण कर मिट जाती है हो, जिसे श्रवण कर मिट जाती है जन्म मरण की कथा. ऐसी कृष्ण कथा, 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 ऐसी कृष्ण कथा. जिसे श्रवण कर मिट जाते हैं जन्म मरण की कथा.
ऐसी कृष्ण कथा. भगवान श्री कृष्णाची कथा म्हणजे अतिशय परम पावन परम पवित्र आहे. आणि श्रीमद भागवताची कथा श्रवण केल्यानंतर काय काय होतं ते कथा महात्म्यामध्ये आपण पाहणारच आहोत. पण इथे तुम्हाला काय मिळणार आहे हे मी तुम्हाला सांगत होतो. परमार्थाचं फळ दिसत नाही बरं का. परमार्थाचं फळ दिसत. तुम्ही जर माळ जपली ना तर तुम्हाला असं वाटतं काहीच मिळालं नाही. तुम्ही जर कदाचित ध्यान लावलं ना तर तुम्हाला असं वाटलं काहीच मिळालं नाही. तुम्ही जर उपवास केला तर तुम्हाला असं वाटलं काहीच मिळालं नाही, उलट तकलीफ झाली. पण तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगतो की परमार्थ करीत असताना किती तकलीफ झाली, किती कष्ट झाले, तरी पण आत्ताचा काळ दुःखात जाईल, पण पुढचा काळ मात्र आनंदातला आल्याशिवाय राहणार नाही. ज्याला आपलं भविष्य उज्ज्वल करायचंय त्याने वर्तमान काळात तकलीफ सहन केली पाहिजे. जे आता मजा करतात ना खाऊन पिऊन, त्यांचं पुढं पहा काय होतं. म्हणून वर्तमान काळात मजा करायची नाही. आणि वर्तमान काळात मजा होऊन जर कदाचित भविष्यात दुःख प्राप्त झालं तर या सुखाला राजसी सुख म्हणतात. गीतेमध्ये गोविंद म्हणतात. गीतेमध्ये 18व्या अध्यायामध्ये श्लोक आलेला आहे बाबा. यत्तदग्रे मृतोपमम परिणामे विशोपमम. जी सुरुवातीला आनंद देतं पण परिणाम मात्र त्याचा दुःखात आहे, याला राजसी सुख म्हणतात. आणि हे सुख आपल्याला नको. परमार्थ केल्यानंतर काय होतं, पिढ्यानपिढ्या आपला उद्धार होतो, आपल्या पूर्वजांचा उद्धार होतो, आपल्या स्वतःचा उद्धार होतो. याच्या पुढच्या पिढ्या ज्या जन्माला येतील त्यांचा सुद्धा उद्धार होतो. परमार्थ असा आहे. म्हणून एका कवीने सुंदर गायलेलं आहे बघा. मला 2-4 दिवसापासून असं थोडं तकलीफ होते, खोकला येतो, पण ठीक आहे. तुमच्या आनंदामुळे मला बोलता यायला लागलं. मी दुपारी कीर्तन केलं तर मला कीर्तन सुद्धा करता येईल. असं आहे. कसं आहे? असं आहे ना. भजन म्हणून दाखवते. हे जिन जिन ने मोती लूटे वह तो माला माल हुए. जिन जिन ने मोती लूटे वह तो माला माल हुए. धन दौलत के बने पुजारे आखिर वह कंगाल हुए. सोने चांदी वालों सुन लो, बात सुनाओ खरी खरे. राम नाम के हीरे मोती मैं बिखराऊं गली गली. ले लो रे कोई राम का प्याला धूम मचाऊं गली गली. राम 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 जिनने यह मोती लूटे वह तो माला माल हुए. लेकिन धन दौलत के बने पुजारी आखिर वह कंगाल हुए. ज्यांनी ज्यांनी राम नामाचे मोती लुटले ना ते आयुष्यात मालामाल झाले. तुम्हाला असं वाटत असेल त्यांना काहीच मिळालं, पण जे काही मिळालं त्यांनाच मिळालं. म्हणून सोने चांदी वालो सुन लो, बात सुनाऊं खरी खरी. राम नाम के हीरे मोती मैं बिखराऊं गली गली. ले लो रे कोई राम का प्याला धूम मचाऊं गली गली. आणि त्या कवीने पुढे गायलेलं आहे बघा सुंदर. माया के दीवानो सुन लो, एक दिन ऐसा आएगा धन दौलत और माल खजाना यहीं पड़ा रह
ज्ञानोबारायांना 750 वर्षे झाली तरी ज्ञानोबारायांचं नाव घेतल्याशिवाय आपला दिवस जात नाही. खरंच सांगा साहेब, तुमच्या पंजोबाच्या नाव पाठ आहे का तुमच्या? बोला ना, तुमच्या पंजाचं नाव पाठ आहे का? का बरं? तुमच्या पंजाने एखादं एकर घेऊन ठेवले असेल ना. बरं जाऊ दे, एखादं एकर नको घेऊ, तुमच्या आजाराचा जन्म दिला गेला. ज्याने आपल्या करता 2-4 एकर घेऊन ठेवले असेल, ज्याने आपल्या आज्याला जन्माला घातलं, ज्याच्यामुळे आपला बाप जन्माला आला आणि ज्याच्यामुळे आपण जन्माला आलो, अशा पंजाचं नाव आपण विसरून गेलो. पण विसरायला वेळ किती गेला माहित आहे का? काय 50 वर्ष गेले असतील पंजाला मारायला झाले असतील, तरी पंजाचं नाव विसरून गेलो. पण ज्ञानोबारायांना आपण विसरू शकत नाही, कारण ज्यांनी भजन केलं, परमार्थ केला, आपलं चरित्र बनवलं. म्हणून माणसाने आपलं चरित्र बनवलं पाहिजे, माणसाने आपल्या जीवनाचा इतिहास बनवला पाहिजे. माणसाने आपलं जीवन विचित्र बनवता कामा नये. असं आहे. कसं आहे? असं आहे ना. माणसाचं जीवन म्हणजे चरित्र झालं पाहिजे, माणसाचं जीवन म्हणजे इतिहास झाला पाहिजे. उगा आपलं जगायचं म्हणून जगायचं, जन्माला आला हेला आणि पाणी वाहू वाहू मेला. त्याच्याकरता माणसाने परमार्थामध्ये मार्गक्रमण केलं पाहिजे, परमार्थामध्ये प्रगती केली पाहिजे. कधी ध्यान करून पाहिलं पाहिजे, कधी प्रभूची पूजा करून सेवा करून पाहिलं पाहिजे, कधी समाजाची सेवा करून पाहिलं पाहिजे, कधी कथा श्रवण करून पाहिलं पाहिजे. आणि जर कदाचित आपण या सगळ्या गोष्टी जीवनामध्ये यांचं अवलंबन करू तर नक्की आपलं जीवन घडल्याशिवाय बनल्याशिवाय राहणार नाही. आणि देवाला आपला उद्धार करावा लागेल. मला तुम्हाला हे सर्व सांगायचं कशा करता? इथे बसून तुम्हाला काय मिळणार आहे? तुकाराम महाराजांना 350 पावणे 400 वर्षे झाले, पण तरी तुकोबारायांचं नाव घेतल्याशिवाय आपला दिवस जात नाही. छत्रपती शिवाजी महाराजांना जाऊन 350 400 पावणे 400 वर्षे झाले, पण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्याशिवाय आपला दिवस जात नाही. आणि महाराज आपण गेलो 13वा झाला, श्राद्ध झालं की परत आपलं नाव जगातून आपले पोरच घेत नाही तर बाकीचे लोक काय घेतील? आणि एरवी आपलं नाव घेऊन कोणाचा उद्धार होणार आहे? आपण जर खाऊन आणि पिऊन आणि मजा करून आणि डोलत डोलत जीवन जगलो असेल तर खरंच सांगा, मला कोणाला काय मिळणार आहे? आपलं नाव घेऊन कोणाचं बरं होणार नाही, कारण आपण स्वतःचं बरं केलं नाही तर आपलं घेऊन दुसऱ्याचं काय बरं होणार आहे? याच्याकरता पवित्र जीवन जगलं पाहिजे. साधू संतांच्या संगतीमध्ये, साधू संतांच्या विचाराने माणूस जीवन जगला पाहिजे. आणि साधू संत सांगतात तुम्ही कथा श्रवण करा, भजन करा, परमार्थ करा. आणि म्हणून या कथेतून जे आपल्याला मिळणार आहे ते जगामध्ये कुठेच मिळणार नाही, कोणीच देणार नाही. अशी ही परम पावन कथा आहे. आता तुम्ही म्हणाल महाराज जगामध्ये कथा अनेक चालू आहे, कुठे शिव महापुराण कथा चालू आहे, कुठे रामायण कथा चालू आहे, कुठे संत चरित्र कथा चालू आहे, कुठे अनेक प्रकारची 18 पुराणाची कथा गायली जाते, कुठे महाभारताची कथा गायली जाते. मग तुम्ही हे श्रीमद भागवतच का समोर घेतलं? दुसरे काही ग्रंथ नाही का? जगामध्ये अनेक प्रकारचे ग्रंथ आहेत, पण त्या सर्व ग्रंथामध्ये 18 पुराण आहे. मद्वयम भद्वयम चैव ब्रत्रयम व चतुष्टयम नालिम पाग्ने पुराणाने कुस्कम गावलमेव च. एका श्लोकात 18 पुराणाचे नाव आहेत. किती श्लोकात? मद्वयम भद्वयम ब्रत्रयम है का? नालिम पाग्नि पुराणानी कुस्कंगारुडमेव च. 18 पुराण आहेत. हे 18 पुराणापैकी तुम्ही हे श्रीमद भागवत महापुराण का घेतलं? तर त्याचं कारण आहे की बाकीचे फक्त पुराण आहे, पण श्रीमद भागवत महापुराण आहे. कोणतं पुराण आहे? महापुराण आहे. हे पुराण श्रवण करीत असताना किंवा हे पुराण श्रवण केल्यानंतर ज्या परिसरामध्ये या पुराणाचे श्लोक गायले जातात, जिथपर्यंत तो आवाज पोहोचतो तिथपर्यंत जे वातावरण आहे, जी दूषितता आहे ती पूर्ण निवृत्त होऊन जाते आणि तिथपर्यंत वातावरण पवित्र होऊन जातं. एवढी ख्याती या श्लोकांची आहे.
एवढं महत्व या श्लोकांचं आहे. एखाद्याला आपल्या वाडवडिलांचा किंवा आपल्या पूर्वजांचा उद्धार करायचा असेल तर त्याच्याकरता एकमेव साधन आहे. लोक करीत असतील नारायण नाग बली किंवा काय करतात लोक त्र्यंबकेश्वरला जाऊन, अजून काय ते विधी, नारायण नाग बली आणि त्रिपिंडी आणि नारायण नाग बली कोणत्या ग्रंथामध्ये त्याबद्दल काही चिंतन आलेलं नाही. ते आता लोकांनी काढलं, लोक करतात, भानगडी करतात. काय आता हे सगळे लोक या त्या शास्त्राच्या मागे पडायला लागले. कोणी अडचणी निवृत्त करण्याकरता आपल्याला येऊन सांगतं तुमच्या घराचा दरवाजा इकडे आहे तर इकडं करा. कोणी सांगतं तुमचं किचन इकडे आहे तर इकडून करा. काय काय लोक खर्च करून करून पार बिघडायला लागले. पण तुम्हाला खरं सांगू, सगळ्या संकटावरती एकच उपाय आहे आणि तो महा उपाय म्हणजे भगवत चिंतन. तुम्ही इकडच्या घराचं तोंड इकडं केलं तरी दुःखात कमी होणार नाही, आणि तुम्ही इकडचं किचन तिकडं नेऊन उभं केलं तरी तुमच्या अडचणी कमी येणार नाही. आपल्या अडचणी आणि दुःख जर कदाचित घालवायचं असेल तर याला एकमेव उपाय आणि तो वारकरी संप्रदायाने दिलेला आहे. ते फक्त भगवंताचं चिंतन जर केलं ना तर जीवनातल्या सगळ्या अडचणी दूर होतात. पण हे सोपं कोणाला चालत नाही. लोक याचं ऐक त्याचं ऐक, याच्या मागं पळ त्याच्या मागं पळ. वारकरी संप्रदायासारखा पंथ नाही, वारकरी संप्रदायासारखा संप्रदाय नाही. आणि म्हणून या संप्रदायाने जगाला फार काही दिलेलं आहे. म्हणून ही कथा आपल्या समोर श्रीमद भागवत महापुराण ही कथा अशी आहे. आपल्या आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण असेल तर तुम्ही आपली अडचण इथे फक्त असं आहे की कथा श्रवण करीत असताना दोन गोष्टी महत्वाच्या इथे. किती? फक्त एवढ्या दोनच गोष्टी ध्यानात ठेवायच्या. कथा ऐकल्याचं पूर्ण पुण्य तुम्हाला प्राप्त होणार. आणि त्या दोन गोष्टीमध्ये पहिली गोष्ट आहे ते म्हणजे नेम, आणि दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे प्रेम. नेमाने कथा ऐकायची. मग आता इथले नेम काय? आज तुम्ही पहिल्या दिवशी ज्या जागेवर ज्या जागेवर बसला ना 8 दिवसापर्यंत त्याने त्याच जागेवर बसायचं. आपली जागा बदलायची बर का? ते काय, तुम्ही मागं बसले तुम्हाला नाही तकलीफ, हे पुढे बसले ना त्यांना ते मी जे बसलो ना चुकीचं बसलो, पण ते माझं व्यासपीठ. उद्या एक काम करा, मला एक हे आणा, काय म्हणतात त्याला, चौरंग. म्हणजे मी इथं बसल माग. मी जर माग बसलो तर तुम्हाला पाहायला सुद्धा मला एवढी तकलीफ होणार नाही. हे समोर बसलेले आहेत ना. आता श्रीमद भागवत कथा श्रवण करीत असताना बसायला आसनावरती विजय प्राप्त करावा असं शुक मुनी सांगतात. जितासनो जित संगो जित क्रोधो जितेंद्रिय. आसनावरती विजय प्राप्त करायचं सांगितलेलं आहे. पण आसनावरती विजय प्राप्त करणं आता लगेच एवढं सोपं. याच्याकरता आता एक दिवस जाईन, आपण आपली तपस्या होईल आणि त्याच्यातून 8व्या दिवशी आपण आपले मांडी सुद्धा मोडणार नाही. पण आज पहिल्यांदाच बसायचं म्हणल्यावर एवढं 3 तास सोपं आहे ना? इच्छा पूर्ण होती. पण पहिला नियम असा आहे, तुम्ही कथा श्रवण करण्याकरता इथे येऊन बसणारे तुमची आज जी जागा आहे त्याच जागेवरती 8 दिवस बसायचं. दुसरी गोष्ट, इथलं पावित्र्य सांभाळायचं. तुम्ही घरून जेव्हा निघणार आहे तेव्हा पायावर हातावर पाणी टाकूनच इथे यायचे, किंवा इथं टाकी आहे बघा पाण्याची. हात पाय धुवायचे आणि नंतर आपल्या जागेवरती येऊन बसायचं. तिसरी गोष्ट, तुमचं स्वतःचं आसन असणं गरजेचं आहे. आता हे कार्यकर्ते मंडळीने आपल्याला बसायला टाकलेलं आहे, पण याच्यावरती बसणारच आहे आपण. पण आपलं स्वतःचं स्वतंत्र श्रीमद भागवत कथा ऐकायची म्हणल्यानंतर पूर्ण तयारीनिशी ऐकली पाहिजे. आपलं स्वतःचं आसन आणायचं आणि त्याच आसनावरती बसायचं. 8 दिवसापर्यंत ब्रह्मचारी व्रताचं पालन करायचं. तुम्हाला जर उपवास करता आला तर फारच छान. एक टाइम उपवास सोडायचा, जेवण करायचं आणि एक टाइम थोडं फराळ खायचं. किती? आपलं किलो भर, जास्त नाही खायचं. एक टाइम फराळ खायचं आणि एक टाइम उपवास सोडायचा. म्हणजे उपवास करता आला तर फार छान. आता मला ते करता येत नाही कारण मला फार तकलीफ आहे. असं आहे.
कसं आहे, त्यामुळे मी पहिला उपवास करायचो, पण आता मात्र मला ते थोडं शुगरची व्याधी लागल्यामुळे मी थोडस उपवासाचं फक्त एकादशीचा आणि सोमवारचा उपवास, त्याच्या पलीकडे दुसरा उपवास मी धरीत नाही. पण पहिला 8 दिवस कथा असले की उपवास असायचा. तुम्ही उपवास करून पहा, तुम्हाला एक वेगळं नवचैतन्य निर्माण होईल. आणि पूर्ण नियमाने कथा श्रवण करायची. 8 दिवस कोणाला शिवी द्यायची पोराओ, 8 दिवस कोणाला शिवी द्यायची नाही, 8 दिवस कोणाबद्दल वाईट बोलायचं नाही, 8 दिवस नियमाचं जेवढे सत्कर्म करता येईल, दान धर्म पूजा अर्चा सत्कर्म हे सगळं काही करीत राहायचं. नुसतं आपलं गुपचूप बसायचं नाही. तर ही जे ज्ञान यज्ञ आहे, ज्ञान गंगा ही आपल्या गावामध्ये आली. म्हणतात वाहत्या गंगेमध्ये माणसाने काय करून घेतलं पाहिजे, काय करून घेतलं पाहिजे बाबा? हात नाही, डायरेक्ट आंघोळ करून घ्या. हात तर कोणी धुईन, पण आपल्याला आंघोळ करून घ्यायची. पूर्ण या ज्ञान गंगेमध्ये आपल्याला प्रसन्न चित्ताने स्नान करायचंय. उगा कथा ऐकायची म्हणून ऐकायची, येऊन बसायचं म्हणून बसायचं. अंतःकरणपूर्वक एकदम श्रद्धेने जर तुम्ही कथा श्रवण केलं तर तुम्हाला अशी जाणीव होईल की तुमच्या मनातल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण झाल्या आणि तुम्ही एक परमार्थाच्या अशा वेगळ्या एक स्टेपवरती, एखाद्या अशा स्थितीवरती प्राप्त व्हाल. फक्त मनापासून ही कथा श्रवण केली पाहिजे. अतिशय परम पावन अशी ही कथा आहे. या कथेची सुरुवात करताना भगवान श्री कृष्णाला वंदन केलेले, त्याच्या कथेच्या सुरुवातीला कुणाला वंदन नाहीये. परंतु श्रीमद भागवत महात्म्य आहे. त्या महात्म्याला सुरुवात करताना नंतर व्यास महर्षींनी वंदन केलेलं आहे, सूतजींनी वंदन केलेलं आहे. पहिलं सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय गोविंदाय नमो नमः. जो सत स्वरूप आहे, जो चित स्वरूप आहे आणि जो आनंद स्वरूप आहे. आता हे सगळं कळणं आपल्याला महत्वाचं आहे, परंतु एवढा कळण्याकरता आपल्याकडे वेळ नाही. सच्चित आनंद आणि हे तिन्ही शब्द मिळून शब्द तयार झाला सच्चिदानंद. पण या तिन्ही शब्दाचं वेगळी वेगळी महती, वेगळं वेगळं महत्व आहे. सत म्हणजे काय तर शास्त्राने वर्णन केलेले अबाध्यमानत्वात सद्रूपहा. ज्याचा तिन्ही काळात नाश होत नाही त्याला सत्य म्हणतात. जो भूत भविष्य वर्तमान तिन्ही काळात जसंचे तसंच राहतं त्याला काय म्हणायचं सत्य. म्हणून सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला कागा हा दाविला जगदाकार. चित शब्दाचा अर्थ असा आहे प्रकाशमानत्वात चिद्रूपहा. जो संपूर्ण जगाला प्रकाशित करतो त्याला चिद्रूप म्हणतात. गीतेमध्ये गोविंद म्हणतात ना, यदादित्यगतं तेजो जगद्भासयतेऽखिलं यच्चन्द्रमसि यच्चाग्नौ तत्तेजो विद्धि मामकम्. गोविंद म्हणतात सूर्य माझ्या प्रकाशाने प्रकाशित आहे. यदा आदित्य गतम तेजो यच्चंद्रमसि यच्चाग्नो. चंद्र माझ्या प्रकाशाने प्रकाशित आहे, अग्नी माझ्या प्रकाशाने प्रकाशित आहे. आणि या जगामध्ये सर्व गोष्टी प्रकाशमान असतील त्या परप्रकाशी आहे. मीच एकटा स्वयंप्रकाशी आहे. कोण म्हणता असं? गोविंद म्हणतात. म्हणून त्याचं स्वरूप आहे चिद्रूप. आणि चौथी गोष्ट सांगितलेली आहे आनंद रूपा. जो सगळ्यांच्या प्रेमाचा विषय आहे त्याला आनंद म्हणतात. परमप्रीती विषयत्वात आनंद रूपा. माणसाचं प्रेम फक्त त्याच्याच ठिकाणी होऊ शकतं बरं. कोणाच्या ठिकाणी?
इथं प्रेम नाहीये. हे आपण जे एकमेकावर प्रेम करतो ना ते प्रेम नाही. तुम्हाला एका वाक्यात प्रेमाची भाषा सांगतो आपल्या भाषेत. जे आपल्या प्रियतमा करता केलं जातं त्याला प्रेम म्हणतात, आणि जे आपल्या स्वतःच्या इंद्रिय तृप्ती करता केलं जातं त्याला काम म्हणतात. मला सांगा, आपण प्रेम करतो का काम करतो? बोला ना. एखाद्या माणसाला त्याची पत्नी प्रिय आहे, तिच्यावरती त्याचं प्रेम आहे, पण तो तिच्या करता प्रेम करतो का स्वतः करता? तुम्ही काही बोलत नाही हो. पुणे महाराज सांगा. माणूस प्रेम करतो तिच्या करता नाही, आपल्या करता. आपल्या करता तिच्यावर प्रेम करतो. माणूस स्वतः करता पुत्रावर प्रेम करतो. आणि शास्त्र असं सांगतं, आत्मनस्तु कामाय पत्नी प्रिया भवती, पुत्र प्रिया भवती, सर्वं प्रिया भवती. स्वतः करता. पण एकमेव परमात्मा असा आहे की त्याच्यावरती प्रेम करणारा एकदम निस्वार्थी असतो. म्हणून प्रेमाची व्याख्या नारद महर्षीने केलेली आहे. गुणरहितम कामनारहितम प्रतिक्षण वर्धमानम अविच्छिन्नम अनुभव रूपम सूक्ष्माति सूक्ष्मम. प्रेम कळणं फार कठीण आहे. प्रेम प्रेम म्हणून लोकांनी फार खालच्या स्तराला आणलं. एकच दिवस प्रेम करायला लागले लोक. त्याला काय म्हणतात? व्हॅलेंटाईन डे करतात का साजरा तुमच्याकडे? नाही कधी आपल्या खेड्यापाड्यात नाही ते, पण तुम्ही जर मुंबई पुण्यामध्ये गेले तर काय व्हॅलेंटाईन डे. एखाद्याची बायको दुसऱ्या माणसाबरोबर तिकडे फिरायला गेले तरी तिला काही म्हणता येत नाही, कारण व्हॅलेंटाईन डे. असं आहे ते. कसं आहे? असं आहे. याला प्रेम म्हणत नाही. एकमेव जगामध्ये सगळ्यांच्या प्रेमाचा विषय एक परमात्मा आहे, म्हणून त्याला आनंद रूप म्हणतात. परमप्रीती विषयत्वात आनंद रूपा. असा जो सच्चिदानंद घन आहे, जो विश्वाची उत्पत्ती करतो, विश्वाचं पालन पोषण करतो, विश्वाचा संहार करतो, विश्वोत्पत्त्यादि हेतवे, आणि जो तिन्ही प्रकारच्या तापाचा नाश करतो, अशा भगवान श्रीकृष्णाला आम्ही वंदन करतो. तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातराजुहावा. पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदो स्तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि. दुसरं वंदन शुक मुनींना केलेलं आहे. शुक मुनींना का केलं तर महाराज म्हणतात, यम प्रव्रजंत मनुपेतम पेत कृत्यम द्वैपायनो विरह कातर आज वाहवा. जो महात्मा 12 वर्षाचा जन्माला आला आणि जन्माला आल्यानंतर महाराज आईच्या पोटातून बाहेर पडल्या बरोबर जो एकदम जंगलाच्या दिशेने पळायला लागला. द्वैपायन म्हणजे व्यास महर्षी त्याच्याकडे पाहून आणि पळायला लागले आणि जोराने ओरडायला लागले, पुत्रा थांब, पुत्रा थांब. द्वैपायनो विरह कातर आज वाहवा. व्यास ऋषीच्या डोळ्यातून पाणी पडत होतं. शुका थांब, पुत्रा थांब. व्यास महर्षी एकदम घायाळ झालेले होते. माझा पुत्र जन्माला आला आणि जन्माला आल्याबरोबर मला सोडून चालला, म्हणून त्या जंगलाच्या दिशेने त्या बाळकाच्या पाठीमागे व्यास महर्षी जोर जोराने पडत होते. पुत्रा थांब, पुत्रा. पुत्रेति तन्मयतया तरवो विनेदो. पण शिव मुनी परत आले नाही महाराज. सांगितलं जातं की त्या सरोवरामध्ये काही स्त्रिया स्नान करीत होत्या. शिव मुनी तिथून गेले तर नावच होता 12 वर्षाचा, त्याच्या अंगावर कोणत्याही प्रकारचं वस्त्र नव्हतं. त्या स्त्रिया लाजल्या सुद्धा नाही आणि त्यांनी अंघोळ चालू ठेवली. आणि व्यास महर्षी तिथं गेले. व्यासांना पाहिल्यानंतर त्या सगळ्या स्त्रिया लाजल्या आणि कपडे सावरायला लागल्या. व्यास महर्षी म्हणतात, कारण 85 वर्षाचा म्हातारा मला पाहून तुम्ही लाजायला लागले आणि तो तरुण इथून पळत गेला, तुम्ही त्याला पाहिलं नाही. त्या सर्व स्त्रियांनी सांगितलं, महाराज आम्ही त्याला पाहिलं.
पण का लाजला नाही तुम्ही? त्या स्त्रियांनी सांगितलं, त्याच्या अंतःकरणात विकारच नाही, त्याच्या दृष्टीने जगामध्ये स्त्री पुरुष हा भावच नाहीये, त्यामुळे त्याला लाजायचं काय काम. आणि असे जे शुक मुनी आहे, व्यास महर्षी म्हणत होते पुत्रा थांब, पुत्रा थांब, आणि व्यास शुक मुनी ओ देत नव्हते, तर जंगलातले जे झाड होते ते ओ देत होते आणि सांगितलं बाबा मी येणार नाही, बाबा मी येणार नाही. आणि असे जे सर्व भूत हृदय शुक मुनी आहे, अशा शुकांना आम्ही काय करतो, वंदन करतो. सर्व भूत हृदय मुनी मानतोस्मी, अशा मुनीला, अशा शुकांना आम्ही वंदन करतो. एवढं वंदन केल्यानंतर श्रीमद भागवत महात्म्याची जी काही सुरुवात होते ते नारद महर्षींच्या पासून होतं. नारद भक्तीची भेट होते. नारद महर्षी जंगलातून फिरत 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 चालतात. नारद महर्षींचं आपलं भजन चालू असतं, आहे का? नारायण सर्वांनी टाळी वाजवायची आणि भजन म्हणायचं. मला खरं सांगा, तुम्ही भजन म्हणणार आहे का नाही? जो माणूस कथित कीर्तनात भजन करू शकत नाही, खरं सांगा तो घरी जाऊन करील का? बोला नाही एकदा खरं. ज्याला कथेत आणि कीर्तनात बसून जर टाळी वाजवता येत नाही, भजन म्हणता येत नाही, तो का घरी करीन का? आणि हे साधन आहे, ही आपल्याला संधी आहे. संधी, या संधीचं आपल्याला सोनं करायचं आहे. प्रामाणिकपणाने प्रेमाने टाळी वाजवायची, भजनात रंगून जायचं, तालात रंगून जायचं, थोडं नाचायचं. चला उभे राहा सर्वांनी, थोडं नाचा. आहे का? जो नाचणार नाही त्याला त्याच्या शेजाऱ्याची शपथ. बोला महाराज. राधे राधे हो राधे राधे, 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 राधे राधे हो राधे राधे. राधे हो राधे राधे.
बसा खाली. बरं का, काही काहींनी नाहीच हलवला. टाईटचे टाईट. तुम्हाला खरं सांगू, असे टाईट जर राहाल ना तर बरं नाही बाबा. नारद महर्षी तीर्थयात्रा करीत 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 आणि आपलं भजन म्हणत म्हणत चालले होते. नारायणा 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 ओम नमो नारायणा ओम नमो नारायणा 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 नारायणा. भजन करीत करीत नारद महर्षी आपल्या छंदामध्ये आपल्या मस्तीमध्ये विना वादन करीत आणि निघाले होते. तीर्थयात्रा करीत करीत वृंदावनामध्ये नारद महर्षी पोहोचले. वृंदावनामध्ये लोक आनंद लुटत होते. भगवान श्रीकृष्ण भजनामध्ये तल्लीन झाले होते. राधे राधे म्हणत होते. कलिकाल निनादिनी आणि यमुना माईच्या पाण्यामध्ये स्नान करीत होते आणि राधे 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 राधे. यमुना माईच्या काठावरती नारद महर्षी आले. महाराजांनी नारद महर्षी आले तर त्यांनी पाहिलं खूप अशी गर्दी होती. लोक स्नान करत होते. पण एका ठिकाणी एक स्त्री बसलेली होती जी अत्यंत दयनीय अशा अवस्थेमध्ये, दुःखी अवस्थेमध्ये बसलेली होती. तिच्या समोर तिचे 2 पुत्र, तिच्या समोर 2 म्हातारे पडलेले होते. नारद महर्षीने विचार केला, चला कोणीतरी असेल म्हणून तिथून पुन्हा आपलं भजन करीत पुढे निघाले. पण त्या स्त्रीने नारद महर्षींना जोरात हाक मारली. भो साधो, भो साधो, महाराज ठहरिए, महाराज ठहरिए. नारद जी ने पीछे देखा तो ऐसे लग रहा था कि वह मुझे ही कुछ कह रही है. आणि म्हणून नारद महर्षी त्याची ती करुणावाणी ऐकून आणि समोर आले, जवळ आले. आणि जवळ आल्यानंतर तिच्या चारी बाजूने कोणीतरी उभं होतं म्हणून नारद महर्षीने तिला विचारलं, बोल काय आहे. तिने सांगितलं, महाराज मी भक्ती आहे आणि हे माझे 2 पुत्र आहे. एकाचं नाव ज्ञान आहे, एकाचं नाव वैराग्य आहे. आणि अशा दयनीय अवस्थेमध्ये ते माझ्या समोर पडलेले आहे. कोणत्या आईला असं चांगलं वाटेल की ती स्वतः तरुण आहे परंतु तिचे 2 मुलं म्हातारे झालेले आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरचं पूर्ण तेज संपूर्ण गेलेलं आहे. निश्चेष्ट होऊन जमिनीवरती पडलेले आहेत. मी यांना बरं करण्याकरता, यांचा आजार बरा करण्याकरता खूप असे प्रयत्न केले परंतु काही परिणाम नाही. भक्ती मातेने नारद महर्षींना प्रार्थना केली आणि सांगितलं की माझे हे जे 2 तरुण आहे, माझे बाळक आहे, यांना तुम्ही पुन्हा नव चैतन्य द्या. काहीतरी प्रयत्न करा, माझे मुलं तरुण झाले पाहिजे याच्याकरता करा. नारद महर्षीने तिची ती करुणावाणी ऐकली आणि नारद महर्षी तर चकितच झाले की अरे ज्ञान वैराग्याची खरोखर अशीच अवस्था आहे. एवढी तीर्थयात्रा करून आलो, अनेक प्रकारचे वन फिरलो, अनेक प्रकारचे तीर्थयात्रामध्ये गेलो, रामेश्वरला गेलो, सेतुबंधला गेलो, पंढरपूरला गेलो, सगळी तीर्थयात्रा करीत आलो परंतु लोकांची भक्ती चालली म्हणजे फक्त दंभ आहे, फक्त ढोंग चालू आहे. कोणी खऱ्या अर्थाने देवाला भजायला तयार नाही, देवाची सेवा करायला तयार नाही, सत्य वागायला तयार नाही. जिकडे तिकडे दुराचार, स्वैराचार, अत्याचार, बलात्कार असे अनेक प्रकारच्या दुष्कर्मामध्ये हा संपूर्ण समाज गुंतून गेलेला आहे.
यांना पापही कळत नाही, यांना पुण्यही कळत नाही, फक्त जगायचं म्हणून जगायचं आणि पुढे चालायचं एवढंच या लोकांच्या समोर उद्दिष्ट आहे. नारद महर्षी मनामध्ये विचार करतात की या समाजामध्ये अशी जी अवस्था निर्माण झाली त्याचं कारणच असं आहे की हे ज्ञान आणि वैराग्य वृद्ध होऊन इथं पडलेले हे एकदम चेतनाहीन झालेले आहे. म्हणून नारद महर्षीने प्रयत्न केला, त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला. अरे ज्ञाना उठ, अरे वैराग्या उठ. पण ज्ञान आणि वैराग्य मात्र उठायला तयार नाही. डोळे झाकलेले, कुणाकडे पाहायला तयार नाही. शेवटी नारद महर्षीने अनेक प्रकारचे मंत्र तिथं उच्चारले. गायत्री मंत्र उच्चारला, महामृत्युंजय मंत्र उच्चारला, परंतु त्या दोघांमध्ये काही फरक पडत नाही. शेवटी गीता पाठेर मुहुर्मुहु, परत परत गीतेचा पाठ केला. आणि गीतेमध्ये फार मोठी शक्ती आहे, पण त्या दोन्ही पुत्रामध्ये काही फरक पडत नाही. म्हणून नारद महर्षीने विचार केला, हे माता आता मी काय करू शकतो की यांच्यामध्ये मी गीता वाचून पाहिली, अनेक प्रकारचे मंत्र तंत्र केले, परंतु तुझे या दोन पुत्रामध्ये कोणत्याही प्रकारचा परिणाम नाही. शेवटी नारद महर्षीने सांगितलं मी प्रयत्न करीन आणि नारद महर्षी तिथून निघाले. पुन्हा तीर्थयात्रा करीत करीत राधा मैयाचं भजन करीत करीत आणि बद्रीनाथला पोहोचले. योगायोगाने तिथे त्यांना सनत कुमारांची भेट झाली आणि सनत कुमारांच्या समोर नारद महर्षी रडायला लागले आणि सांगायला लागले की अरे त्या भक्तीची अशी दुर्दशा आहे. तिचे दोन्ही पुत्र वृद्ध होऊन तिच्या समोर पडलेले आणि त्यांना नवचैतन्य निर्माण झालं पाहिजे, काय करावं? संघाधिकांनी सांगितलं या जगामध्ये याला एकच उपाय, दुसरा उपायच नाही. फक्त याच्याकरता श्रीमद भागवत कथा जर भक्तीला आणि त्या ज्ञान वैराग्याला ऐकवली तर त्या दोघांनाही नवचैतन्य निर्माण होईल. नारद महर्षी म्हणले महाराज चला तिथे वृंदावनला चला, तिथं कथा करा. पण संकादिक म्हणले अरे बाबा आम्ही वृंदावनला यायचं म्हणजे तुम्हाला आहे ती कथा ऐकवायची. एक काम करा, आम्ही जास्त तिकडे येत नाही, तुम्ही जास्त इकडे येऊ नका. भक्तीला म्हणावं तो फक्त हरिद्वार मध्ये आनंद नावाचं एक तट आहे गंगाबाईच्या तटावरती. तिथं या एक विस्तीर्ण असं वटवृक्षाचं झाड आहे, वटवृक्ष आहे, त्याच्या खाली सुंदर असा चबुत्रा आहे. त्या चबुत्र्यावरती आम्ही बसून कथा करू. तुम्ही सर्वांना आमंत्रण द्या, न्योता द्या, सर्वांना बोलावून घ्या. देवता असतील, साधू संत असतील, अनेक प्रकारचे वृक्ष असतील, अनेक प्रकारचे तीर्थ असतील, अनेक प्रकारचे क्षेत्र असतील, सर्वांना आमंत्रण द्या, एकत्रित करा. भक्ती मातेला तिथं आणा, आम्ही कथा करतो. नारद महर्षींनी निरोप पाठवला. हरिद्वार मध्ये सर्व मंडळी एकत्र झाली. स्वतः संघाधिक कथा श्रवण करण्याकरता त्या ठिकाणी व्यासपीठावरती बसलेले सर्व श्रोती मंडळी बसलेली आहे. अनेक देवता मनुष्याचा रूप धारण करून आलेले, इंद्रादिक देवता, स्वर्गातले सर्व देवता कथा श्रवण करण्याकरता आलेले. रंभादी आदी करून ज्या काही स्वर्गातल्या स्त्रिया होत्या त्या सुद्धा आलेल्या आहेत. आकाशामध्ये दुदुंबी वाजायला लागलेले, देवांगना नृत्य करायला लागलेले आहे, गंधर्व गायन करायला लागलेले आहेत. आणि आकाशातून पुष्पाचा वर्षाव व्हायला लागला. जिकडे तिकडे आनंदाचं वातावरण आहे हरिद्वार मध्ये. आणि सर्व साधू संत ऋषी मुनी तीर्थ क्षेत्र सर्व त्या ठिकाणी उपस्थित झाले. प्रमुख श्रोता म्हणून नारदजी समोर बसलेले, भक्ती माता बसलेले, ज्ञान वैराग्याला झोपवलेले आहे. आणि संकादिकांनी कथा चालू केली. संकादिकांनी सर्वांना वंदन करून कथा चालू केल्यानंतर नारद महर्षीने एक प्रश्न विचारला. आपल्या भागवत कथेमध्ये प्रश्न उत्तरे असते. कोणाचे काही शंका असेल तर त्यांनी विचारायचं, मग त्या एखाद दिवस असा ठरवायचा किंवा शेवटच्या दिवशी तुम्हाला ज्या शंका असेल त्या शंका मला विचारायच्या आणि या ग्रंथातून मी त्या शंकाचं समाधान करायचं. या पद्धतीची प्रश्न उत्तरे असते. पण पहिल्या दिवशी नारद महर्षीने संकादिकांना विचारलं, महाराज ही कथा ऐकून कोणाकोणाचा उद्धार होईल? सर्वांचा उद्धार होईल. नाही म्हणले पण हे कळण्यासारखं नाही. जे ज्ञानी आहे, जे भक्त आहे त्यांचा उद्धार तर होणारच आहे, पण जे पापी आहे, जे अनेक प्रकारचे अज्ञानी आहे त्यांचा उद्धार कसा होईल? त्यांचा होईल का? तेव्हा नारद महर्षीने 2-3 श्लोक लिहिले महाराज या ठिकाणी. हे मानवा पाप कृतस्तु सर्वदा सदा दुराचार रता विमार्गगा क्रोधाग्नि दग्धा कुटिलाश्च कामिना
सप्ताह यज्ञेन खलु पुनन्ति ते. संकादिक म्हणतात अरे नुसता पापी नाही महापापी नाही, ये मानवा पाप कृतस्तु सर्वदा. जो सदैव पापामध्ये रत आहे, अखंड पाप करीत राहतो, सदा दुराचार रता, जो सदैव दुराचारामध्ये रत आहे, क्रोधाग्नीने दग्ध झालेला आहे. एवढंच नाही, कुटिलाश्च कामिना, जो कुटिल आहे, कामी आहे, आणि कसा जरी असला तरी भागवत कथा 7 दिवस श्रवण केल्यानंतर त्याचा उद्धार होतो. सप्ताह यज्ञेन खलु पुनन्ति ते. पंचोग्र पापा चरछद्मकारिणा क्रूरा पिशाचामिव निर्दयास्ते. जो पंचमहापातकामध्ये बुडून गेलेला आहे, पंचोग्र पापा, जो छली आहे, कपटी आहे, छलछद्मचारिणा, क्रूरा पिशाचामिव निर्दयास्ते. जो क्रूर आहे, एवढंच नाही तर जो पिशाच आहे आणि जो निर्दयी आहे, त्यांनी जर कदाचित ही कथा श्रवण केले तर त्याचा सुद्धा उद्धार करण्याची ताकद या 7 दिवसाच्या कथेमध्ये आहे. एवढी ताकद या कथेमध्ये आहे. म्हणले महाराज खरोखर पिशाचाचा उद्धार होतो. संकादिक म्हणतात नारद महर्षी आम्ही कशा करता हे श्लोक म्हणलो. क्रूरा पिशाचाम इव निर्दयास्ते. क्रूर असू दे, पिशाच असू दे, निर्दयी असू दे, त्याचा सुद्धा उद्धार होतो. म्हणले पिशाचाचा सुद्धा. म्हणले हो. म्हणले एखादी कथा सांगा. संकादिकांनी कथा सांगायला सुरुवात केली नारद महर्षींनी. पूर्वीच्या काळामध्ये एक गाव होत आणि त्या गावामध्ये एक ब्राह्मण राहत होते, ज्यांचं नाव होतं आत्मदेव. तुंगभद्रा नदीच्या काठावरती बसलेलं हे गाव. एवढी कथा करूनच आपण थांबू, कारण कथेला आपल्याला वेळ मिळाला पाहिजे पुढं. आणि आज जर कदाचित आपलं हे शिव ग्रंथ महात्म्य जर संपवलं ना, आपण आपल्याला पुढं जी कथा ऐकायची असते ती कथा ऐकण्याकरता पुरेपूर वेळ मिळतो. सांगू का झोप यायला लागली? तू म्हणा पहिला दिवस आहे, बाबांना लावून धरलं, उद्या यायचंच आणि मला दिसायला लागलं आता तुमचं जे आहे ना ते, तुमची जी क्रिया चालू व्हायला लागली आता ती. काय काय मागून मला सांगायला लागले महाराज 11 वाजले. काय काय सांगायला लागले महाराज या खाली आता. आणि काय काय तर डायरेक्ट मला सांगायला लागले महाराज आता जर तुम्ही खाली आले नाही तर आम्ही. तसं काही नाहीये, तुम्ही एकदम श्रद्धेने कथा श्रवण करण्याकरता बसलेले आहात, तुम्हाला काही तकलीफ नाही मला जाणवत आहे. पण तरी सुद्धा जास्त वेळ झाला. किती 11 वाजले का? 11:15 म्हणजे अजून आपलीच वेळ जमलेली नाही. आणि कथेमध्ये आनंद जर प्राप्त करायचा असेल तर फक्त एकच उपाय करा, एकाग्र व्हायचं. काय व्हायचं? एकाग्रता हे सर्व आनंदाचं मूळ आहे. मी काय सांगत होतो? कथा सांगत होतो. काय सांगत होतो? पण कथेत काय सांगत होतो? तुमच्या गावात लहान मुलं नाही का? तुम्हाला पोर आहे का? आहे? दिसत नाही तिथं. या मुले बघा, यांच्याकरता सगळ्यांनी जोरात टाळी वाजवा. आणि या दोघांच्या करता सगळ्यांनी जोरात टाळी वाजवा. चेतन महाराज इकडे या. तुम्हाला मित्र नाही का गावात? तरुण मंडळी नाही का गावात? तुम्हाला हात जोडून विनंती करतो, म्हाताऱ्या माणसांना बरं का,
आता तुम्ही कथा श्रवण करण्यापेक्षा तुमच्या तरुण मुलांना कथा ऐकवा. खरंच सांगा बाबा, मला म्हाताऱ्या माणसं कथा ऐकून सुधरतील का? बोला ना. बरं जाऊ द्या, म्हातारे माणसं कथा न ऐकता बिघडतील का? म्हणजे बिघडण्याच्या हिशोबात नाही. हो, मी नाही काय म्हणलं बरं का, तुमचं चालू होतं. म्हाताऱ्या माणसाने कथा आपल्या आत्मकल्याणाकरता, आत्मचिंतनाकरता श्रवण करावे. पण जे बिघडण्यासारखे आहेत, जे बिघडण्याच्या मार्गावर आहे, त्यांना कथा श्रवण करणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणून गावातले जे तरुण मंडळी आहे, तुमच्या घरामध्ये आपले पोरं जर कदाचित असेल तर त्यांना घरी झोपू देऊ नका. तुम्हाला हात जोडून विनंती करतो. एवढं पवित्र कार्य गावामध्ये चालू आहे. 8 दिवस तुम्ही जर थोडा 11 वाजेपर्यंत जागले तर तुम्हाला काही पाप लागणार आहे का? तुमच्या हातापायावर वारं जाणार आहे? बोला ना. तुम्ही काही बोलत नाही. तुमच्या गावात तरुण मंडळी आहे का? महाराज पारायणला किती लोक बसलेले? किती? 6 लोक पारायणाला बसलेले. मला इतकं वाईट वाटलं. तुम्हाला खरं सांगू, पारायणाचं महत्व काय नाही ते. मी फुकट असं ज्याला गप्पा नसतो महाराज, जे वस्तुस्थिती आहे ती सांगत असतो. बरं का? आमच्या गावात मी अखंड पारायण चालू केलं होतं. म्हणजे दररोज पारायण. 30-35 लोक असायचे. म्हाताऱ्या माणसाचं असे, त्याच्यामध्ये 2-4 पोरं होते असे. ज्ञानेश्वरी आम्ही सगळे पारायण केले. ज्ञानेश्वरी पारायण, गाथा पारायण, भागवत पारायण, दररोज 9 ते 10 वाजेपर्यंत पारायण. जास्त वेळ नाही. ज्ञानेश्वरी असली तर 100 बाबा दररोज वाचायच्या. गाथा असला तर 50 अभंग दररोज वाचायचे. पण अखंड. त्याच्या भागवताचं पारायण झालं. सगळे पारायण झाले आमच्या गावाचे. एक म्हातारा आलं माझ्याकडे. आजही ते म्हातारा जिवंत आहे. त्या म्हाताऱ्याचं नाव आहे मच्छिंद्र पाटील जेवघाले. तुम्ही आजही गोजाड्यात आले तर त्या माणसाला भेटू शकता. ते म्हातारा म्हणलं, महाराज मला पारायण करावंसं वाटतं पण मला वाचता येत नाही. मी म्हणलं, बाबा तुम्ही काहीच करू नका. आता तुम्हाला अपेक्षा आहे, इच्छा आहे पारायण करायचे. आणि त्यावेळेला नेमकं ज्ञानेश्वरी पारायण चालू होतं. म्हणलं तुम्ही फक्त या आणि पारायणात बसा आणि लोकांनी पान उचकलं का तुम्ही उचकायचं आणि फक्त बोट त्याच्यावरून फिरत राहायचं. मच्छिंद्र पाटील जेवघाले 6 महिन्यामध्ये ज्ञानेश्वरी वरती बोट फिरून 6 महिन्यानंतर ते म्हातारा इतकी गोड ज्ञानेश्वरी वाचायला लागलं, माझ्यापेक्षा भारी. हा अनुभव आहे. पारायण म्हणजे तुम्ही साधं समजू नका. पारायण म्हणजे ज्ञानोबरांची, तुकोबरांची कृपा आपल्यावरती प्राप्त होते. ग्रंथ म्हणजे ग्रंथ नव्हे, हा श्रीकृष्ण. तसं गाथा म्हणजे गाथा नाही, साक्षात जगद्गुरु तुकोबर आहे. तुम्ही आळंदीला पाहिलं ना ते? आम्ही आळंदीला असताना, म्हणजे ती गोष्ट आता कधीची माहिती आहे का? मी आळंदीला 91 ते आपलं 92 ते 96 होतो. म्हणजे तुम्ही आमच्या अगोदर होते. पण 92 ते 96 त्यावेळेला कोणत्याही प्रकारची सुविधा नाही, काय नाही. मग आम्ही आळंदीत ज्ञानेश्वर माऊलीच्या दर्शनाला जायचो. तुम्हाला आठवत असेल ते देवीचे छल्ल्यावाले एक म्हातारा आंधळ ज्ञानेश्वरी पारायणाला तिथं त्या झाडाखाली बसलेला असायचं. असं जॉडचे झाड. गणपत महाराज जगताप. अहो ते बाकीचे लोक ज्ञानेश्वरी वाचायचे, तो आंधळा माणूस बी त्यांच्यावर ओव्या म्हणायचा. आंधळा माणूस, ज्ञानेश्वरी नाही, काय नाही. मी तर चकितच झालो. म्हणलं आता आपल्याला 1 वर्ष झालं ज्ञानेश्वरीचं काही कळलं ना आपल्याला. हे बाबा ज्ञानेश्वरी पुरी मुखोद्गत आहे. मी काय केलं माहिती आहे का? एक दिवस दर्शनाला गेलो. म्हणलं पाहून विचारून आपण काय भानगड आहे. म्हणलं बाबा तुमची ज्ञानेश्वरी तुम्ही हे म्हणता तसं तुम्ही म्हणता, तुमची ज्ञानेश्वरी पाठ आहे का? म्हणलं हो. म्हणलं तुम्ही ही ज्ञानेश्वरी पाठ करायला एक ओवी कधी भोगली आणि या एक ओवीचं तुम्ही हे पाठांतर कसं केलं? त्याने सांगितलं, महाराज मी पाठ नाही केलं. म्हणलं मग काय केलं? ते महाराज म्हणले, मी फक्त इथं बसून राहतो अजान वृक्षाखाली. ज्ञानोबराने माझ्यावरती अशी कृपा केली की या लोकांचं ज्ञानेश्वरी पारायण ऐकता ऐकता माझे ज्ञानेश्वरीच पाठ होऊन गेले. हा साक्षात ज्ञानोबराय तुकोबरायचा अनुभव आहे. आपल्याला काहीच माहिती नाही. 6 लोक ज्ञानेश्वरी पारायणाला.
आपल्या गाथा पारायणाला प्रत्येक घरातून एक माणूस बसवला पाहिजे. मी माझ्या गावामध्ये केलं म्हणून सांगतो. आमच्या गावात अण्णा एवढे लोकसंख्या नसून सुद्धा 750 लोक पारायणाला होते. मी जेव्हा ज्ञानेश्वर माऊलीचं मंदिर बांधलं आणि त्या मंदिराची प्राण प्रतिष्ठा होती तर माऊली 750 लोक पारायणाला होते. तुमच्या गावाची लोकसंख्या किती आहे? तुमच्या गावाची लोकसंख्या पाठ आहे का तुम्हाला? 1000, 2,000-2,500. त्याच्यातले 6 जण पारायण. काय पुरुषार्थ आहे जबरदस्त. पारायणाला कुठले? तुम्ही मला इथून पारायण लावायला बसले. आता मी एका गावातून परत पळून गेलो. ते जातेगाव जवळ ते तांबेवाडी माहिती आहे का तुम्हाला? जातेगावच्या इकडून ते तांडा आहे, तांडा. मला तिथं पारायणाला ठेवलं. त्यावेळेस ते राजाराम बाबा होते टाकळीकर. त्या कोंबड्या हे ते पाहिलं आपलं गेलं डोकं सरकून. त्या दिवशी पारायण केलं. ते मुक्कामाचा तर ताळमेळच बसावा तिथं. संध्याकाळच्या वेळेला अंधार पडत आला. हरिपाठ संपलं. जसं का नाही पिशवी सुद्धा नाही घेतली. जसा पळलो तसा डायरेक्ट जाते भाऊ. मला 15 दिवसांनी त्या लोकांनी पिशवी आणून दिली होती माझी. मी त्या वेळेला बेलेश्वरला राहायचो. पळून नाही जाणार आता, पण तुम्हाला कामाला लावणार. प्रत्येक घरातून एक माणूस पारायणाला बसला पाहिजे. पारायणाला लहान पोरं नाही पाहिजे, कळलं? ते कुठून उड्या मारतात, ग्रंथावरून उडी मारून. काम आपल्याला कायमचे काम आहे. आपल्या घरातला एक तरुण फक्त पारायणाला द्या. तुम्ही पहा तुकोबारांची काय कृपा तुमच्यावरती होते. हे या लोकांनी महाराज आयुष्य घातलं, आपलं फुकट नाही घातलं. तुम्हाला काय वाटतं यांच्याकडे खूप पैसे असतील का? नाही महाराज, पण एक आत्मिक शांती, एक परमार्थिक आनंद जो असतो तो कुठंही भेटत नाही. तो फक्त इथेच भेटतो. फक्त अंतःकरणपूर्वक मनापासून हृदयातून तुम्ही केलं पाहिजे. नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये तो आनंद मिळण्याशिवाय राहत नाही. एका घरातून एक माणूस पारायण तुमच्या मध्ये आहे का? इथं उद्या इथं प्रत्येक घरातून एक माणूस. गाथे आहे का? पण गाथे पण आहे. किती आहे? 14 आहे का? उद्या घेऊन येऊ का? 5-50. आमच्या संस्थेमध्ये गाथे सुद्धा आहे 30-35. आणू का अण्णा? साहेब आणू का? पण ते मी बोलतो शब्द खरा. प्रत्येक घरातून एक माणूस मला इथं पाहिजे. बोला, कोणाकोणाच्या घरातून एक माणूस येणार आहे? वर करा. एकच. तुम्ही वर हात केला का? पोरगा बसलेला आहे का? किती वर्षाचं आहे? 7वीला. पण बरं आहे, ठीक आहे. पण ते तुमचं काय भानगड आहे? तुम्हाला पोरं सोरं आहे का नाही? बरोबर. आणि तुम्हाला खरं सांगतो, आता जर तुम्ही आपल्या घरातल्या लोकांना संस्कार लावले नाही तर हे असंच पुढे चालत राहणार. एका महात्म्याचे उद्गार आहे, सांगू? त्या महात्माजीच म्हणणं आहे, माता पिता होने के नाते अपने बच्चों को बहुत पढ़ाना. माता पिता होने के नाते अपने बच्चों को बहुत पढ़ाना, बहुत लिखाना, बहुत लायक बनाना, मगर इतना भी लायक मत बनाना कि जो तुम्हें ही नालायक समझने लगे. बरेच पोरं म्हणतात, बाबा तुम्हाला अक्कल नाही. खरं सांगा, या पोराला अक्कल कोणी दिली? आता आतापासूनच त्यांना संस्कार जर कदाचित आपण दिले तर फार चांगलं होईल. म्हणून प्रत्येक घरातून एक मुलगा किंवा एक मुलगी. तुम्ही पारायणाला बसा ना मुलींनो. मास्तरला सांगायचं आम्ही पारायणाला बसणार आहे. आणि तुम्ही मंडळी सुद्धा आपल्या घरातून एक माणूस. काय हरकत आहे? वर्षातून एकदा आहे का? तुमच्याकडे सप्ताह वर्षभर चालू आहे का? महाराज किती दिवसापासून आले तुम्ही इथे? 10-12 वर्षापासून पारायण चालू आहे. पारायणाला एवढेच
पण ते तुम्हाला विनंती आहे, असं नका करू. चला, कोण कोण बसणार पारायणाला उद्यापासून वरबोट करा. एकच हात वर आहे, करा करा. जाऊ द्या, वर हात वगैरे काय करू नका. पण उद्या पारायणाला प्रत्येक घरातून एक माणूस आला पाहिजे, याचे तुम्ही सगळ्यांनी त्याचं पुण्यफळ घ्या. नुसतं वर्गणी द्यायची गुपचूप बसायचं काय कामाचं नाही ते. वर्गणी सहित माणूस तिथं सक्रिय असला पाहिजे, सेवा घडली पाहिजे आपल्याला स्वतःला, आणि त्या सेवेचं परिणाम, त्या सेवेचं फळ आपल्या घरामध्ये आलं पाहिजे. एवढंच या प्रसंगाला मी आपल्याला सांगू शकतो. पुढं तुमची मर्जी, तुम्हाला बसायचं असलं तर नाही तर बसा, नाही तर म्हणून काय करा. पहा तुम्हाला काय करायचं काय आहे का. तुम्ही किती पैसे कमवले, काही केलं, तुकाराम महाराज म्हणतात त्याला काय काढी लावायचे आहे का. तुम्ही आमच्या कामाचे नाही, तुम्ही भजन करीत नाही, परमार्थ करीत नाही, तुम्ही गाथा पारायण करीत नाही. नुसतं पारायण ठेवलं तरी कशा करता म्हणते. बंद मला बाबा बंद करून टाका ना. कशाला दुसऱ्या गावातल्या लोक करता, कशाला त्याला उद्या बंद पारायण. कसं काय करायचं, पारायण बंद करायचं का. पण तुम्ही काही बोलत की नाही, हा की नाही, नाही की नाही. तुमचा काही ताळमेळ मला कळत नाही, काय नेमकं हे वेगळे कार्यक्रम चाललाय की काय. चला, उद्या पारायणाला तुम्हाला बसावाच लागल. तुम्ही लहान पोरं बसवा, नाही तर म्हातारे आणून इथं बसवा, नाही तर मग तुम्ही काम सोडून इथं मंदिरात येऊन बसा. उद्या पारायणाला मला 5-25 माणसं तरी पाहिजे. बाबा खरं खोट आहे. पारायणाचा फार मोठा आनंद आहे, आणि हे आपण आपल्या करता करायचंय. लोक करतील नाही तर नाही करू, आपण आपल्या करता करायचंय. तर ठीक आहे, परमार्थाची फलश्रुती. आत्मदेव नावाचा ब्राह्मण आहे. तुंगभद्रा नदीच्या काठावर एक गाव आहे, जो अतिशय त्रिकाल संध्या करणारा, भजन परमार्थ करणारा, ब्रह्मनिष्ठ असा तो ब्राह्मण आहे. श्रीमंत आहे, त्याच्या घरी धनधान्य आहे. त्याची पत्नी कुलीन आहे, जिचं नाव आहे दुंदुली. आत्मदेवाकडे सर्व काही आहे, परंतु परिस्थिती अशी आहे की आत्मदेवाकडे कोणी पुत्र नाहीये, संतती नाहीये. आणि पहिल्यापासून आपल्याकडे परंपरा आहे, पुत्र हिनस्य मे राज्यम सर्वम दुःखाय कल्पते. पुत्र जर कदाचित झाला नाही, घरामध्ये लहान बाळ खेळलं नाही, किंवा घरामध्ये पाळणा झुलला नाही, तर त्या घराकडे पाहण्याची लोकांची नजर सुद्धा बदलते, आणि ते चांगलं नाही असं प्रत्येकाला आपल्या मनामध्ये वाटत असतं. ज्यांना पुत्र नाही त्यांचं पहा, पण ज्यांना पुत्र आहे त्यांचं सुद्धा तेच आहे. पण माणसाची अपेक्षा असते की आपल्याला पुत्र झाला पाहिजे. पुत्र जर कदाचित नसेल तर माणसाला असं वाटतं की आपण आपल्या आयुष्यामध्ये कोणतं पाप केलं असेल. आज पहा तुम्ही, इथं लहान लहान मुलं नाही तर ही कथा सुद्धा असं वाटत नाही की इथे गोपाल कृष्णाची कथा चालू आहे. कारण जिथे लहान मुलं असतात त्याच्यामध्ये निरागसता असते, त्याच्यामध्ये सरळपणा असतो, त्याच्यामध्ये सात्विकता असते. तसं ज्या घरामध्ये लहान मुलं खेळत नाही ते घर असं ओस पडल्यासारखं वाटत असतं. आणि आई वडिलांना किंवा कोणीही जोडप्याला लग्न झाल्यानंतर असं वाटत असतं की आपल्याला कोणीतरी पुत्र संतती व्हावी. पण जर कदाचित झाली नाही तर ते प्रपंचाचं फळच आपल्या पदरामध्ये पडलं नाही असा त्याचा अर्थ होतो. म्हणून आत्मदेवाने ठरवलं, चला आपण जीव देऊन टाकू. घरदार सोडून दिलं, आपली धुंदुली होती तिचा सुद्धा त्याग केला, जंगलामध्ये गेले, एका डोंगराच्या कड्यावरून उडी मारणार.
तेवढा तिथून एक दिंडी चालली होती, भजन करीत साधू संत चालले होते. म्हणून आत्मदेवाने विचार केला की मरता मरता आता एरवी मरायचंच आहे, यांचं दर्शन करून तरी मरू. आणि त्या महात्म्याच्या दर्शनाकरता आत्मदेव त्या ठिकाणी आला, वंदन केलं, दर्शन केलं. आणि त्या साधूने विचारलं, अरे बाबा एवढा उदास काय? तेव्हा आत्मदेवाने सांगितलं, महाराज माझ्याकडे सर्व काही आहे, माझ्याकडे पत्नी आहे, घर आहे, दार आहे, संपत्ती आहे, अनेक प्रकारचे भोग विलास आहे. मी दररोज देवाची पूजा करतो, त्रिकाल संध्या करतो, पण माझ्या घरामध्ये पुत्र संतती नाहीये आणि म्हणून मी आत्महत्या करण्याकरता इथे आलो. त्या साधूने सांगितलं, अरे बाबा काय पुत्र पुत्र करतो? या जगामध्ये पुत्र नसलं तरी चांगलं आणि पुत्र असलं तरी चांगलं आहे. काय पुत्र पुत्र करतो? पुत्राचा एक मोह आहे फक्त, त्याच्या पलीकडे काही नाहीये. तुला पुत्र नाही म्हणून तू दुःखी आहे, पण आज या जगामध्ये असे बरेच लोक आहेत की त्यांना पुत्र आहे परंतु ते दुःखी आहे. आता आपल्याकडे पहा तुम्ही, बरं आहे एका एका माणसाला 2-2, 4-4 पोर आहे, हम दो हमारे दो. तुम्ही दुसऱ्या देशामध्ये जर गेले, पाकिस्तान मध्ये गेले तर हम 5 हमारे 25. बाल बच्चों को भी कोई कम नहीं, माता पिता को भी कोई कम नहीं. त्यांचं द्या सोडून तुम्ही जर एखाद्या कोंबडीला पाहिलं तर किती पोरं असतात? मुर्गी के पूत गणो, जब चलते हैं तो बड़ी डोल से चलते हैं, आगे से 5 बच्चे चलते, पीछे से 5 बच्चे चलते, इधर से 10-12, इधर से 10-12, बड़ी डोल से चलती है. मेरे जैसे भाग्यशाली इस दुनिया में कौन है? कितने बच्चे पैदा किए मैंने. मुर्गी के पूत गणो, आगे पीछे थाट, लेकिन कोई चिल्ली ले गई, कोई बिल्ली ले गई, हो गई बाटा बाटा. और क्या करते ऐसे पुत्र को? पुत्र तर एखादा पाहिजे. आणि आमच्या गोणाईने देवाला नवस केला होता पहा. गोणाईने नवस केला, गोणाईने नवस केला, गोणाईने नवस केला, गोणाईने नवस केला. देवा पुत्र दे मला, देवा पुत्र दे मला, पुत्र दे ऐसा भक्त, पुत्र दे ऐसा भक्त, पुत्र दे ऐसा भक्त. पुत्र दे ऐसा भक्त, पुत्र दे ऐसा भक्त, पुत्र दे ऐसा भक्त. दया वडे पंढरीनाथ, दया पंढरीनाथ, कोणाने नवस केला रे, पुत्र दे ऐसा भक्त, पुत्र दे ऐसा कोणाने देवाला नवस केला की देवा मला असा पुत्र दे, पुत्र दे ऐसा भक्त, जया आवडे पंढरीनाथ. नाही तर मग आपले पुत्र त्यांच्यापेक्षा पुत्रे बरे, इतके विचित्र. त्यांना भजन नाही आवडत, त्यांना देवदेव नाही आवडत, त्यांना फक्त मोबाईल. 4-5 जण एकत्र बसलेले असतात बरं का, सगळ्यांच्या हातात मोबाईल, कोणी कोणाबरोबर बोलत नाही, फक्त काय चाललंय तेच काही कळत नाही. माणूस लोकात राहून सुद्धा एकटा पडायला लागला.
आणि याच्यापेक्षा दुर्दैव काय पाहिजे? बरं, हे आई बाप असे की पोरांना मोबाईल घेऊन देतातच. तुमच्याकडे कसं आहे? आमच्याकडे मेल्यावर माणसं चालतात, तुमच्याकडे असंच आहे का? एकच आहे तुमचं नाव. आत्मदेवाला सांगितलं, अरे बाबा काय पुत्रेशना, काय पुत्र पुत्र करतोस? नाही म्हणला, मला पुत्र पाहिजे. त्या साधूने त्याला फळ दिलं, तर फळ घेऊन घरी आला आणि आपल्या धुंदुलीला बोलवलं आणि सांगितलं, हे बघ, हे फळ खा, एका साधूचा प्रसाद आहे, आपल्याला पुत्र होईल. पण धुंदुली ही अतिशय कृपण होती. तिने सांगितलं, मी जर हे फळ खाल्लं तर मी गरोदर राहणार, माझं पोट मोठं होणार, माझ्याकडे एवढं सोनं आहे, जर कदाचित चोर आले तर ते पोट मोठं असल्यामुळे मला पाळता येणार नाही, मला काही करता येणार नाही. त्यापेक्षा तिने सांगितलं, मी पुत्रच होऊ देणार नाही. तिने काय केलं माहित आहे का? ते फळ घेतलं आणि त्या गाईला खाऊ घातलं, जी दारात उभी होती. आणि आपल्या बहिणीला सांगितलं, हे बघ, तू गरोदर आहे, तुला पुत्र झाल्यानंतर तो मला आणून द्यायचा. ठरल्याप्रमाणे महाराज गाय गरोदर राहिली आणि हिची बहीण गरोदर होते. दररोज एक चिंदी बांधायची, एक चिंदी बांधायची. पोट मोठं व्हायला लागलं आणि आत्मदेवाला वाटलं की आपली पत्नी आता गरोदर आहे, आपल्याला पुत्र होणार, आपल्याला पुत्र होणार. जो दिवस येतो तो आनंदामध्ये जातो. दिवस भरल्यानंतर महाराज हिच्या बहिणीने एका बाळाला जन्म दिला आणि तिच्या दाशीने ते बाळ हिच्याकडे आणून घातलं आणि याने आपल्या पोटातल्या चिंध्या सोडल्या आणि सांगितलं, मला पुत्र झाला, मला पुत्र झाला. आत्मदेवाला आनंद झाला. दिवस भरल्यानंतर त्या गोमातेने ते फळ खाल्लं होतं. त्या गोमातेने एका गोंडस बाळाला जन्म दिला आणि ते बाळ म्हणजे त्याला कान होते गायीचे आणि संपूर्ण शरीर होतं माणसाचं. म्हणून त्या बाळाचं नाव गोकर्ण ठेवलं आणि याचं नाव ती धुंदुकारी म्हणले. माझं नाव धुंदुकारी तर याचं नाव आपलं, माझं नाव धुंदुली तर याचं नाव धुंदुकारी ठेवा. दोन्ही पुत्र लहानचे मोठे व्हायला लागले. योगायोग असा की दुष्ट संगतीमुळे याच्यामध्ये परिणाम होत होता. याला संगत चांगली लाभली नाही. अर्थातच तो रक्ताचा दोष असल्या कारणाने संस्कार त्याच्यामध्ये कधी शिरलेच नाही. आत्मदेवाने त्याच्यावरती संस्कार करण्याचं काम केलं, त्याला शिकवण्याचं काम केलं, पण त्याच्यावरती मात्र कोणताही प्रकारचा परिणाम झाला नाही. आणि जो गोकर्ण होता तो मात्र चांगले चांगले ग्रंथ त्याने पाठ केले, चांगले चांगले वेदाचे मंत्र तो म्हणायचा. आणि हा दुष्ट संगतीमध्ये गेला, दारू प्यायला लागला. गोकर्ण तीर्थयात्रेला निघून गेला. आत्मदेवाने आपलं जीवन संपवून टाकलं. धुंदुली सुद्धा मरून गेल्यानंतर याने वेश्या घरामध्ये आणल्या आणि त्या वेश्यांच्या बरोबर संसार करायला लागला, चोऱ्या करायला लागला. एक दिवस भल्या मोठ्या एका राजाची चोरी केली आणि चोरी करून ते धन घरामध्ये आणलं आणि त्या स्त्रियांनी विचार केला, हे धन जर कदाचित राजाला कळालं याच्याकडे तर आपण बी पकडल्या जाऊ. म्हणून त्या स्त्रियांनी त्याला जळत्या जाळामध्ये त्याला जाळून मारला, जिवंत जाळून मारला आणि तो पिशाच योनीमध्ये गेला. मी तुम्हाला आता थोडक्यात सांगायला लागलो, तुम्हाला काही शंका असेल तर परत सांगेल. आणि तो मेल्यानंतर 12 वर्षानंतर गोकर्ण महाराज परत आले आणि गोकर्णाने त्या ठिकाणी ते पिशाच योनीमध्ये असलेला आपला भाऊ पाहिला आणि त्याच्या उद्धाराकरता प्रयत्न चालू केले. एका साधूची भेट घेतली. त्याने सांगितलं, श्रीमद भागवतासारखं महान सत्कर्म जगात दुसरा नाही. तुम्ही त्याला भागवत कथा ऐकवा, त्याचा उद्धार होऊन जाईल. भागवत कथेचं आयोजन केलं. व्यास महर्षींचे एक शिष्य आले आणि त्यांच्या श्रीमुखातून श्रीमद भागवत कथा चालू झाली आणि एका बांबूच्या झाडामध्ये त्या धुंदुकारीला थांबायचं सांगितलं. प्रमुख श्रोता म्हणून गोकर्ण महाराज समोर बसलेले. एक दिवसाची कथा संपली की त्या बांबूची एक गाठ तुटून जायची. 7 दिवस कथा श्रवण केली आणि 7व्या दिवशी कथा समाप्त झाल्यानंतर त्या
त्या बांबूच्या झाडातून एक दिव्य पुरुष प्रकट झाला. तो दिव्य पुरुष म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून साक्षात धुंदकारी महाराज होते. त्यांना घेण्याकरता विमान आलं आणि विमानामध्ये बसून साक्षात परमात्म्याने त्यांना आपल्या वैकुंठाला नेलं. म्हणजे भागवत कथेची महती इतकी आहे की बस ती न वर्णन करण्यासारखी अनंत अशी ती महती आहे. म्हणून भागवत कथा श्रवण करणं प्रत्येक माणसाला या जगामध्ये अत्यंत गरजेचं आहे. म्हणून आमचे तुकाराम महाराज म्हणतात, गीता भागवत करी श्रवण, गीता भागवत करी श्रवण, गीता भागवत करी श्रवण, गीता भागवत करी श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन विठोबाचे, ओळे कर्णपूर ओझे सावेग, ओळे कर्णपूर ओझे सावेग, अखंड चिंतन आणि महाराज श्रीमद भागवताची कथा श्रवण केले तर तुकाराम महाराज म्हणतात, गीता भागवत करीती शिकवण, अखंड चिंतन विठोबाचे एवढं जर केलं तर काय होतं, तयाचा हरिख वाटे देवा, देवाला त्याचा आनंद होतो. म्हणून आपल्या लहान लहान मुलांना कथा श्रवण करण्याकरता ना अगदी 1 दिवसाचं बाळ असलं तरी त्याला त्याने करू द्या, थोडी विक्षेप करू द्या.
पण हे कथेतले शब्द त्याच्या कानावरती पडल्यानंतर त्याचं जीवन बनणार आहे, त्याचं जीवन घडणार आहे. आणि तुम्ही सुद्धा किती झोप येऊ द्या तरी सुद्धा मी तुम्हाला काहीच म्हणणार नाही. झोप आली ना पडून घ्या. घरी झोपल्यापेक्षा इथं झोपलेलं बरंच आहे का नाही? बोला. तुम्हाला खरं सांगू, घरी झोपल्यापेक्षा इथं झोपलेलं सुद्धा फायद्यात आहे. घरी झोपून काय भेटल? पण इथं जर कदाचित तुम्ही झोपले तर इथली झोप सुद्धा फायद्यातली आहे बरं का पुणे महाराज. आणि म्हणून जरी झोप आले तर तुम्हाला वाटलं ना पडून घ्यायचं, पडून घ्या. तुम्हाला वाटलं ना थोडं बोलायचं, बोलून घ्या. तुम्हाला वाटलं ना थोडं बाहेर जाऊन यायचं, लय लांब नका जाऊ. इथले येतच आपला चक्कर आणायचा. पण कथेमध्ये या. ही कथा जीवन बनवणारी, जीवन घडवणारी, जीवनाचा उद्धार करणारी, जन्म मरणाच्या दुःखातून निवृत्त करणारी, संसारातल्या सर्व दुःखांची निवृत्ती करणारी, संसारातल्या सर्व कष्टांची निवृत्ती करणारी अशी ही कथा आहे. आणि म्हणून ही कथा श्रवण करणं प्रत्येकाचं परम कर्तव्य आहे. आता बरोबर 11 वाजलेले. आम्ही सुद्धा आज दिवसभर प्रवास करून थकलो. विशेष म्हणजे आज 2 कीर्तनं केली मी आणि थकून गेलो. त्यामुळे थोडंसं मागं पुढं झालं असलं तर तसं काही मानून घेऊ नका. आणि त्याच्यात मला प्रॉब्लेम आहे थोडा. कशाचा? मला ध्यानात राहत नाही. मी जर एखादा श्लोक विसरलो ना तर मला 10 मिनिटं लागतात ध्यानात आणायला. त्यामुळे मी सांगत असतो, थांबा 10 मिनिटं, सांग. असं आहे. कसं आहे म्हणजे 10 मिनिटं जास्त कशा करता? नको तकलीफ द्या करा. तर उद्या पारायणाला बाकी सगळ्यांनी प्रत्येकाच्या घरातून एक माणूस द्या. मी ग्रंथ घेऊन येतो. माझ्याकडे जेवढे 5-25 असतील तेवढेच्या तेवढे ग्रंथ घेऊन येतो. तर आता या ठिकाणी सुंदर अशी झाकी होणार आहे. शुक या ठिकाणी येणार है। और हमारे वृंदावन के महाराज श्री यहाँ आए हुए हैं, जो बहुत सभी भारत में प्रख्यात है। भारत में तो क्या, लेकिन प्रदेश में जाकर भी अपने जाके दिखाते हैं और ऐसा सुंदर दृश्य हमारे सामने खड़ा करते हैं कि साक्षात परमात्मा हमारे सामने आ जाते हैं। ऐसी सुंदर जाके दिखाते, वृंदावन से आए हैं, तुमचं परम भाग्य आहे। एकदा दोनदा झालं ते, पहिल्यांदा एका जणाला सांगितलं पण ते टायमिंगला हे झाले, तो काय विचारू नका। आइए महाराज जी, आइए, आपका परिचय करवाता हूँ सभी से। आइए शुकमुनि। शुकदेव तुम्हारी जय होवे, गुरुदेव तुम्हारी जय होवे, शुकदेव तुम्हारी जय होवे, गुरुदेव तुम्हारी जय होवे, गुरुदेव तुम्हारी जय होवे, गुरुदेव तुम्हारी जय होवे, शुकदेव
जय जय श्री राधे। आणि या ठिकाणी हमारे वृंदावन के महाराज जी है, जिन्होंने बहुत सुंदर छवि भगवान की बनाई। शुकदेव भगवान जो जन्मताच ब्रह्मचारी व्रत धारण करून आपल्या आई वडिलांचा त्याग करून आणि जंगलाकडे पळून गेले आणि कठोर तपस्या केली आणि आपलं आयुष्य पूर्णत्वाला नेलं आणि त्यांच्या मुखातून जनक राजाने तर कथा ऐकली, परंतु परीक्षितीने सुद्धा कथा श्रवण करून आणि परीक्षितीचा उद्धार केला। असे आमचे शुक मुनी या ठिकाणी कथा सांगण्याकरता उपस्थित झाले। शुक मुनींच्या चरणावरती सर्व आपण वंदन करूया। और हमारे वृंदावन के महाराज जी आए हैं, आपलं परम भाग्य है। हम बहुत भाग्यशाली है कि वृंदावन से महाराज जी आए हैं। हम इनकी तरफ देखते हैं तो साक्षात गोविंद की तरह देखते हैं, क्योंकि जहाँ हमारे कन्हैया ने भगवान ने बहुत अनेक प्रकार की लीला की, गोपियों के साथ, गोपालों के साथ, गौ माताओं के साथ, अपने माता पिता के साथ, यमुना माई के किनारे में, वृंदावन में, मधुबन में, निधिवन में, गोवर्धन राजा के पास भगवान ने अनेकों प्रकार की लीला के रूप से मिट्टी में ये महाराज रहते हैं। और हमारे गांव में आए तो हमारे लिए गोविंद ही है, भगवान है। म्हणून त्यांच्याही चरणामध्ये एकदा आपण सर्व मंडळी वंदन करूया। जे आपल्याला आज हे पहिला दिवस आहे, त्यामुळे आज आपल्याला छोटीशी झाकी त्यांनी दाखवली, पण उद्यापासून मात्र अतिशय सुंदर। आज के दिन पहला दिन था, इसलिए ज़्यादा टाइम भी नहीं मिला, हम भी थोड़े लेट हो गए, तो कल अच्छी अच्छी झाकी हमको देखने के लिए मिल जाएंगी। महाराज जी अकेले आए हैं लेकिन बहुत सुंदर बनाते हैं। महाराज जी कल क्या दिखाएंगे आप हमको? मीराबाईची झाकी महाराज दाखवणार आहे आणि मी तुम्हाला उद्या मीराबाईचं चरित्र सांगणार आहे। अतिशय सुंदर झाकी असेल मीराबाईची, ते स्वतः मीरा बनून आणि भगवान श्रीकृष्णाची भक्ती आपल्या समोर सादर करणार आहे। तर त्यांनाही धन्यवाद देतो, या सर्व महाराज मंडळीला धन्यवाद देतो। आता फक्त आजच्या दिवस मी जाऊन येणार आहे, उद्या मला एक कीर्तन आहे सकाळी, म्हणून परत आता जाणार नाही। आणि येरड गावात आल्यानंतर परत जात नसतो, म्हणजे 8 दिवसानंतर। तुम्ही सर्वांनी अतिशय शांत चित्ताने कथा श्रवण केली, तुमच्या सर्वांच्या चरणावरती वंदन करतो। यदक्षरं पदं भ्रष्टं मात्राहीनं च यद् भवेत् तत्सर्व क्षम्यतां देवं प्रसीद परमेश्वर, प्रसीद परमेश्वर, प्रसीद परमेश्वर। आज आपण इथे थांबू, उद्या बरोबर मोठ्या प्रेमाने बरोबर 8 वाजता एकत्र येऊ, एका परिवाराप्रमाणे, आणि अतिशय सुंदर अशी भगवंताची कथा श्रवण करू, गायन करू, नृत्य करू देवापुढे, आणि एक जीवनाचा एक अनमोल असा आनंद आपण सर्व मिळून प्राप्त करूया। तेव्हा उद्या जास्तीत जास्त संख्येने बरोबर 8च्या आत म्हणजे 7:45 वाजता तुम्ही भोजन करून आणि आपल्या आपल्या स्थानावरती उपस्थित पाहिजे। कारण म्हणतात व्यासांच्या अगोदर तुम्ही इथं श्रोते मंडळीने उपस्थित पाहिजे, नाही तर मग महाराजांनी यायचं आणि तुमची वाट पाहायची, ते काही योग्य नाहीये। आणि हा या गादीचा मान असतो, म्हणून उद्या बरोबर 8 वाजता सर्वांनी यायचं, याची नोंद घ्यायची। आता बराच वेळ झालेला आहे, आता सर्वांनी आरती करता उभं राहायचं आणि आरती झाल्यानंतर आज आपण या ठिकाणी थांबून घेऊया। मन में बसा
जय जय श्री राधे हरि ओम यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमन्यासन् एकनाथं महिमा